हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। 12व्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले। आगरी युथ फोरम आयोजित 12व्या हबप व सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आगरी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते। व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, महापौर कल्याणी पाटील, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार सुभाष भोईर, रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, संजय केळकर, ठाणे जिल्हाधिकारी अश्विन जोशी, पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे, कोकण विभागाचे आयुक्त राधेश्याम मोकलवाल आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ठाणे जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करणार आहे। येथील कचरा व जागेची समस्या मोठी आहे। शहरातील कचरा गावात टाकल्यानंतर ग्रामस्थांकडून हरकत घेतली जाते। त्यासाठी कमीत कमी जागेत कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने कशी विल्हेवाट लावावी याकडे आम्ही लक्ष देणार आहोत। MMRDच्या माध्यमातून ज्या गतीने विकास व्हायला हवा तेवढा झाला नाही। MMRDचे ठाणे जिल्ह्यात कसे लक्ष वेधले जाईल यावर विचार करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। सागाव सागरली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान संपन्न। इंडो अमायन्स कंपनी यांच्या सौजन्याने आणि सागाव सागरली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। याच प्रकारे प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश सफल होईल, असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। सागाव सागरली ग्रामपंचायतीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शनात्मक भाषण करताना देशात स्वच्छता असणे आवश्यक असल्याचे सांगितले। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अखंड भारत हा वेगळ्या दिशेने चालला आहे। हे काही वेगळं सांगायची गरज नाही। गल्लीमधल्या प्रत्येक लहान मूल असू दे किंवा प्रौढ असू दे, प्रत्येकाला आदर वाटणारे असे नरेंद्र मोदीजी हे सातत्याने प्रयत्न असा करतायत की भारत देश हा जगाच्या पाठीवरती एक वेगळा देश म्हणून त्याला संबोधलं गेलं पाहिजे, वेगवेगळ्या रूपाने संबोधलं गेलं पाहिजे। उद्योगधंद्याच्या बाबतीत देश अग्रणी झाला पाहिजे, ही त्यांची असलेली मानसिकता ही आपणा सर्वांच्या लक्षात येते। परंतु जेव्हा आपण जग पाहतो तेव्हा जगाच्या दृष्टिकोनातून आपण भारताला जेव्हा पाहतो तेव्हा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे त्यावेळेला गांधीजींनी सांगितलं होतं तेच पुन्हा एकदा या देशाला सांगण्याची गरज आहे, असं नरेंद्र मोदींनी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला। यावेळी सरपंच महेश पाटील यांसह अनेक कार्यकर्ते, इंडो अमायन्स लिमिटेड कंपनीचे संचालक निशिकांत सुळे यांसह विजय पालकर, भारती पालकर, सुधाकर पाटील, जगदीश पावसकर, इंद्रजित सुकटे, अधिकारी व कामगार वर्ग यांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला। परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे यावेळी संचालक निशिकांत सुळे यांनी सांगितले। कल्याणात पॉवर लिफ्टिंग स्पर्धा संपन्न। पॉवर लिफ्टिंग स्पर्धा म्हणजे काय याची कल्याणातील जनतेला माहिती मिळावी व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष रश्मी प्रकाश कोलते यांनी कल्याणात मुरबाड रोड रामबाग येथील नूतन विद्यालय कल्याण पश्चिम येथे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते। यात नमस्कार मंडळाचे श्री बाज गोस्वामी वय वर्ष 52 तसेच बदलापूरमधील कॅनरा बँकेत काम करीत असणारे अशोक दीक्षित यांसह अनेकांनी भाग घेतले होते। या स्पर्धेत 60 किलो ते 200 किलो वजनी गट ठेवण्यात आला होता, तर स्पर्धकांसाठी 14 ते 55 हे वयोगट ठेवण्यात आले होते। यात मास्टर कॅटेगरीत अशोक दीक्षित हे वर्ल्ड गोल्ड मेडलिस्ट आहेत, संदीप कुलकर्णी इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट, नितीन म्हैसकर स्टेट गोल्ड मेडलिस्ट, तसेच वुमन कॅटेगरीत पल्लवी गुडे गोस्वामी शिव छत्रपती अवॉर्ड, तसेच सोनाली म्हैसकर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, अनघा पवार नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, लतिका लोखंडे इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट, विलारी दोंडे इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट, चैत्राली निरगुडे नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, तसेच पूनम सिंग यांनी भाग घेतले होते। सिनियर कॅटेगरीत विशाल भोईर नॅशनल ब्रॉन्झ मेडलिस्ट, अक्षय अंबुरकर ज्युनियर नॅशनल ब्रॉन्झ मेडलिस्ट यांनीही भाग घेतला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवी गायकर
शोभा नरेंद्र पवार उपस्थित होते। या सर्व स्पर्धकांचा सत्कार रश्मी कोलते यांच्या हस्ते करण्यात आला। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावरील आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा सांगता सोहळा संपन्न। स्वर्गीय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त कल्याण पश्चिम शिवाजी चौक येथील सार्वजनिक वाचनालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावरील छायाचित्रांचा प्रदर्शनाचा सांगता सोहळा रविवारी पार पडला। राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे दुःखद निधन। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते AR अंतुले यांचे आज निधन झाले। मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 85 वर्षाचे होते। अंतुले मागील काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते, त्यामुळे गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र अत्यवस्थ असलेल्या अंतुलेंची प्राणज्योत आज मालवली। UPA 1च्या काळात अंतुले यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, पण त्यानंतर अंतुले सक्रिय राजकारणात नव्हते। त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।